आपला हस्ताक्षर आणि सही याचं विश्लेषण आपण इथे स्क्रीनवर बघू शकतोय. ग्राफोलॉजीचं डिक्शनरी मीनिंग म्हणजे स्टडी ऑफ ग्राफ्स. ग्राफोलॉजी हा शब्द जर आपण बघितला त्याचा विच्छेद केला, लॉजी म्हणजे लॉजिक, लॉजिक आलं म्हणजे तर्क, अभ्यास. तर्कासाठी गुड बॅड राईट रॉंग असं आपल्याला छेद विच्छेद करावे लागतात. सो अभ्यास ऑफ ग्राफ. ग्राफ मीन्स आलेख. मग कुठल्या आलेखाचा आपण अभ्यास करायचा, छेद विच्छेद करायचा आणि त्यातनं काय आपल्याला मिळणार, काय गवसणार, काय नव्याने आपल्याला ग्रो करणारे, उदयाकडे नेणारे. सक्सेस प्रत्येकाच्या आयुष्यात या ना त्या परीने आहेच. कोणाचं 0.1% असेल तर कोणाचं 100% असेल. पण ते 0.1% जर खूप तीव्र आणि इंटेन्स असेल तर त्या 100%ला पण मात करतं. राईट? बिकॉज त्या 0.1% मध्ये ती तीव्रता सेज कम्प्लिशन, पूर्णत्व आहे. सो माझ्या आयुष्यात जी काही ही जी चढ उतार चालू आहे, भावनेची, विचारांची, आर्थिक धोरणांची, नातेसंबंधांची, दर क्षणाला काहीतरी शिकायचंय, दर क्षणाला विसावा पण हवाय, आनंद पण हवाय, झोपून देऊन काम पण करायचंय, हे सगळं संतुलित बॅलन्स्ड वे मध्ये होतं का, आनंदाने होतं का की त्रासाने होतं, त्याबद्दलचं माझी विचार काय आहे, माझी भावना काय आणि ते मला पूर्णत्वाकडे नेतंय का याचा आलेख जाणून घेणं. एवढी उसंत असते का प्रत्येकाकडे? दर क्षणाला तो विचार किंवा कर्म योग्य अयोग्य आहे, क्रिया योग्य दिशेनेच घडली आहे, योग्य गतीनेच चालू आहे, त्या ECGच्या रिदम सारखी. पण आपण आता ते बघितलं जस्ट एक श्वासातनं की बॉडी पेन होत होती पण नंतर शांत वाटलं. कारण जे जे आपण या देहात धारण केलंय, विचारात धारण केलंय, ते त्या श्वासाने जी चेतना आहे सुरुंग लावला, त्याचं निराकरण केलं. मग विचारांचं निराकरण कसं करायचं, स्वतःला पूर्णपणे आपण जाणतो का, समजतो का फक्त सवयीचे गुलाम आहोत, संस्कारांचे गुलाम आहोत, याचा आलेख समजून घेऊन स्वतःची नव्याने ओळख करणं म्हणजे ग्राफोलॉजी. स्वतःचा अभ्यास, स्वतःच्या आयुष्याचा, विचारांचा अभ्यास. सो खाली लॅटिन मीनिंग ग्राफ टू अंडरस्टँड कम्प्लिशन ऑफ अवर थॉट प्रोसेस. आधी विचारच माहित नाही, या क्षणाला मला असं नेमकं का वाटतंय, त्याचं कम्प्लिशन आणि त्याची प्रक्रिया तर नंतरच. मग ऍक्शन जी केली, क्रिया जी केली ती रोबोटिक झाली, नाही का? काय वाटतं? हाऊ मेनी पीपल ऍग्री? आपण इथे एक तक्ता बघतोय. एक पलभर का असेना, एक पळ का असेना विचार येतो, त्याशिवाय देह कृती करूच शकत नाही, मन ऍक्शन कडे नेऊच शकत नाही. तो विचार आपल्याला माहित असेल किंवा नसेलही. ओके, मनाच्या कुठल्या गाभाऱ्यातनं तो विचार येतोय त्यावर ती क्रिया ठरत असते, पण तो विचार असतो. ओके, आणि विचार आहे तर त्याला गवन करणारी भावना आहेच. विचार आणि भावना आपण विलय करू शकतो का? त्या गाडीच्या दोन चाकांसारखे, राईट लेफ्ट, फ्रंट बॅक. सायकल असेल तर फ्रंट बॅक, दुचाकी चार चाकी असेल तर राईट लेफ्ट. ओके, हे दोन्ही त्या नदीच्या किनाऱ्यासारखे आवश्यक आहेत, तरच प्रवास होणार आहे. तर आपण इथे बघतोय की विचार येतो आणि मग तो विचार आपण आधी स्वतःशी बोलतो. वी टॉक, वी कम्युनिकेट, शब्दात्मक व्यक्त करतो, मनातल्या मनात असो की बाहेर असो. सो वर्ड्स, मग ते आपण वर्बल वर्ड्स किंवा नॉन वर्बल वर्ड्स. मी आता काही बोलत नाही, बट आय एम डुईंग समथिंग. डिड आय स्पीक? नाही आणि हो, दोन्ही. So this is words. Thoughts I expressed through this action, non-verbal communication. आणि मग ही action
नित्य नेमाची आपली प्रक्रिया घडते, हॅबिट बनते, सवय बनते. सवयीचे गुलाम, बालपणापासून संस्कार, अमुक एक योग्य. तोही विचार ना, मांजर गेली की 4 पावलं मागे जायचं, काम हमखास. प्रत्येकाचे आपल्या काही ना काही बिलीफ्स आहेत की नाही. आपली नित्य नेमाची सवय झाली आहे, ती आपली पर्सनॅलिटी होऊन जाते, इंडिव्हिज्युअलिटी होऊन जाते, आपली ओळख बनते, ते आपलं कॅरेक्टर, चारित्र्य बनतं. आपण इतरांना बोलताना ऐकतो ना, ती ना, वाव किती हलकं वाटलं तिच्याशी बोलून, त्यांच्याकडे बघितलं की किती प्रसन्न वाटतं. अमुक एक व्यक्तीकडे गेलं की असं सळसळता उत्साह अंगात संचारल्यासारखा वाटतो. काय येते ते आपलं कॅरेक्टर आहे, आपलं चारित्र्य आहे, आपली आभा आहे, आभा मंडळ आहे, ऑरा आहे. चरितार्थ आपण ज्या थॉटने, ज्या फिलिंगने जगतो, ती आपली सवय बनते, ते आपलं चारित्र्य बनतं आणि तीच आपली डेस्टिनी होते, नियती होते. मग मी जर विचारलं की नियती बदलू शकतो का? कर्म बदललं, नियती बदलली. आता बॅक ट्रेस. इथे सीएज आहेत, ऑडिटर्स आहेत, टॅली आहेत, बायका बऱ्याच मला इथे दिसत आहेत. आर्थिक धोरणं काही मॅच नाही झाली किंवा भावनिक देवाणघेवाण काही नाही झाली की आपण मागोवा घेत जातो की नाही. असं बोलली म्हणून ती तसं वागली, मी असं ऍक्शन केली म्हणून तिला असं वाटलं का? बॅक ट्रेसिंग. सो जर डेस्टिनी बदलायची असेल, चारित्र्य बदलायचं असेल, सवय बदलायची असेल तर ऍक्शन बदलली पाहिजे. ऍक्शन बदलली पाहिजे तर आपलं कम्युनिकेशन स्वतःशी आधी बदललं पाहिजे, तरच ते बाहेर बदलणार आहे. आणि त्यासाठी विचार बदलला पाहिजे आणि विचाराला गव्हर्न करते ती भावना. आपल्याला बऱ्याचदा ती माहीतच नसते, कारण मन, चेतन मन, अचेतन मन, अचेतन मन, अर्धचेतन मन आणि अचेतन मन, अशा 3 पिलर्स मध्ये, या पिरॅमिड मध्ये आपलं मन डान्स करत असतो, थॉट आणि फिलिंग नाचत असते. आर वी अवेअर की मी कॉन्शियसली काम करतेय, सबकॉन्शियसली काम करते की अनकॉन्शियसली काम करते, त्यावर आपले परिणाम आणि आपली नियती ठरत असते. सो ग्रॅफोलॉजी इज अंडरस्टँडिंग दिस, हा विचार, त्यामागची प्रेरणा जी आपली स्वतःची फिलिंग आहे. रात्री खूप ठरवलं की उठायचंय, काम करायचंय, पण गजर वाजला की 5 मिनिट, कोण वरचढ झालं तो विचार की ती भावना, ती सवय. हाऊ डू वी मॅच दिस? तर हस्ताक्षरातलं ऍक्शनने आपण ते बदलू शकतो. मेंदूने जेव्हा आपण ऍक्शन करतो, हातपाय हलवतो, बघतो, पापणी लावते, बोलतो, ऐकतो, मान वळवतो, सगळ्या काही ऍक्शन्स आपण करतोय. इथून जर अशी ऍक्शन होऊ शकते तर ऍक्शन मधनं इथे काही जाऊ शकतं का? सो ग्रॅफोथेरपी इज त्या लिखाणातनं, त्या पॅटर्न्स मधनं तुमची चेता संस्था म्हणजेच विचार सुधारवणे. म्हणून तर लहान मुलांना ज्यांची चेता संस्था डेव्हलप होत असते त्यांना आधी लिहायला शिकवतात ना, गिरवायला शिकवतात. ग्रहण करतोय, इमोट करतोय, ग्रहण करतोय, इमोट करतोय, ग्रहण करतोय, इमोट करतोय. सेन्सो मोटर कोऑर्डिनेशन. ऍक्शन जर राईट हवी तर मी प्रॉपर सेन्स केलं पाहिजे या पंचेंद्रियांमार्फत आणि प्रॉपरली इमोटही करता आलं पाहिजे. प्रॉपर म्हणताना प्रत्येकाचं राईट रॉंग निरनिराळं असू शकतं, पण माझ्यासाठी ते बॅलन्स्ड आहे की नाही, मला ते सुखावतं की नाही. इफ आय एम अवेअर ऑफ दिस आणि माझ्या आत विचारात सुख आहे तर मी सुखच देणार आहे. आणि जिथे सुख पोचत नाहीये ते माझ्या कळपातले नाही, हे सिग्नल मला मिळतं. वी डोंट वेस्ट अवर थॉट, वी डोंट वेस्ट अवर फिलिंग. सो ग्रॅफोलॉजी इज सो इंटेन्स. ओके, नेक्स्ट. थोडेसे मला 2 व्हॉलेंटियर लागतील, पटकन 2 जण, कोणीतरी 2 जण, अजून एक. समजा हा एक शब्द आहे आणि हा एक शब्द आहे. आता तुम्ही पाठीवा का आणि तुम्ही पुढे. काय सांगते ही ऍक्शन? इज शी वेलकमिंग? इज ही वेलकमिंग?
दॅट्स इट. तेच आपण पहिल्या ह्याच्यात बघितलंय. आपण अक्षर कसं लिहितो, एक एक अक्षर आपण जसं लिहितो. समजा आता ही ऍक्शन मी घेते आणि असं करून मी बोलते या ना, या या, विल यू फील वेलकम. हो मला घ्यायचंय पण आता नको. धाड, मार्केटिंगच्या माणसावर दार आपटलं. हो खरं की दार आपटणं खरं. सी, आतमध्ये आपणच किती कन्फ्युजन करतोय. आणि मग हे हो नाही, येस नो, आय ओपन द डोर आणि आय क्लोज द डोर, हे आपण त्याला नाही आपल्या आयुष्यात आणतोय. हे आपल्या अक्षरातनं आपल्याला कळू शकतं. ए मध्ये आपण बघतोय सेंटरवाला द लिहिणारा माणूस कसा असेल, बॅलेन्स्ड, डिसिप्लिन, ताबा घेतलेला, सपोर्ट फील करेल. बट दिस पर्सन थोडा ठरव किंवा नीड्स द प्रायव्हेसी, 2 हात लांब आणि दिस इज वेलकम. मग आता मला जर मार्केटिंगचा माणूस हवा असेल, हायर करायचा आहे, इथे प्रत्येक जण बिझनेसमॅन आहे किंवा क्लायंट पण हवाय, असा जर क्लायंट भेटेल तर तो तुमचे प्रोडक्ट घेईल का? पण असा जर क्लायंट भेटेल तर हे देहबोलीतनं सोडा, अक्षरात नाही वाचता येत. ओके, नेक्स्ट तो एच कसा आहे. हाऊ डू यू थिंक असं अक्षर लिहिणारा किंवा असं हस्ताक्षर असलेला माणूस कसा असेल. जागा किती व्यापतोय आणि एवढी जागा व्यापण्यासाठी तो चपळ असेल का, फास्ट असेल का. सो हे जे आपण लिखाणात व्यक्त करतो तेच आपल्या देहामध्ये व्यापार चालू आहे. मेटाबॉलिझम, चय अपचय, व्हेरी स्लो. सो मेटाबॉलिझम पण स्लो. असं अक्षर लिहिणारा माणूस 100% डायबिटीज किंवा आर्थरायटिस किंवा लेझी. शब्द देणार पण त्याला हवं तेव्हाच पाळेल, तुम्हाला हवं तेव्हा नाही. गणपती, मी ठरवीन तेव्हा आशीर्वाद देईल, तू करत राहा. हत्ती, बळ प्रचंड आहे, बुद्धिमान प्रचंड आहे, पण गती कशी आहे. ओके, सेकंड, दिस इज मी, दिस इज मी, ही कशी आहे. बिचारी, शामल, मे बी भित्री, मे बी कॉम्प्लेक्स. कॉन्फिडन्स लेवल कशी असेल सी सॅम्पल मध्ये. बघा अक्षर आपल्या स्वतःबद्दल किती सांगताय, आपल्या स्वभावाबद्दल. मग मला जर प्रेझेंटेशन द्यायचं आहे, 10 लोकांमध्ये बोलायचं आहे, दररोज 100 क्लायंट 50 क्लायंट जो काही तुमचा टार्गेट असेल, तसल्या वेळी ती सी हँड रायटिंग असेल तर माझं बोलणं लोकांपर्यंत पोहोचेल का, आत्मविश्वास पोहोचेल का. मग हस्ताक्षरातनं आपण ते बदलू शकतो. येस, दॅट इज कॉल्ड ग्रॅफो थेरपी. आता डी पार्ट जर आपण बघूया तर सगळे राऊंड 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 दिसत आहेत. ए, ओ, डी, पी, क्यू या सगळ्यांमध्ये राऊंड येतो. ळ, ल. ओके, सो जर आपण ते नीट बघितलं तर तो पार्ट जर आपण उचलला तर मुख्य तो तक्ता जर कन्सिडर केला तर व्हॉट डज इट रिप्रेझेंट. आपल्या सो तुमच्या कम्युनिकेशन बद्दल तुम्ही गप्पिष्ट आहात का, चंदिष्ट आहात का, मितभाषी आहात का हिलेरियस आहात, नर्म विनोदी आहात, उच्छृंखल आहात की पोटात काही टिकतच नाही. हे सगळं या ए, ओ, डी, पी, क्यू या ओव्हल्स मधनं कळतं. सी हाऊ मच इट इज टेलिंग अबाउट युअरसेल्फ. मला जर वाटतंय की मी पोटात काही ठेवू शकत नाही आणि त्यामुळेच माझं नुकसान होत आहे आणि मला कळलं की हा ए किंवा ओ किंवा डी असं आहे, तर तो मी जर क्लोज करायला सुरुवात केली तर फरक पडेल माझ्या स्वभावात. कालांतराने येस 3, 5, 7 कमीत कमी 21 दिवस ते 45 दिवस प्रॅक्टिस केली की नक्की सुधारणा होते. हे काही थोडेसेच एक्झाम्पल्स आहेत. अशी आपल्याकडे आपली संस्कृत भाषा खूप समृद्ध आहे. 52 स्वर आणि व्यंजन सगळे मिळून आहे. मी आपल्या भाषेला, आपल्या त्या शब्दांना, शब्द अलंकारांना 52 कशी सोनं म्हणते. आपण किती उपयोग करतोय त्या 52 कशी सोन्याचा. 1 ग्रॅम गोल्ड, 22 कॅरेट,
की 24 कॅरेट? व्हॉट डू यू डिझर्व? पॉइंट टू बी कन्सिडर. नेक्स्ट. सो आज मी 52 कशी सोन्याचं लेणं तुमच्यापर्यंत या नवीन संवत्सरात घेऊन आलेली आहे. आणि कोरोनाने आपल्याला, आपण प्रत्येक जण इथे जिवंत आहोत, ही संधी दिलेली आहे. म्हणजे नक्कीच प्रत्येकाचं काही ना काही उद्दिष्ट आहे, कार्य बाकी आहे. त्याला या 52 कशी सोन्याची जोड देऊन नक्कीच आपण आयुष्याला अजून झळाळी आणू शकतो. ग्राफोलॉजीचा उपयोग कुठे? तर सर्वप्रथम जसं मी सांगते की सेल्फ डिस्कव्हरी, नव्याने स्वतःची ओळख आणि जाणीवपूर्वक कार्य करणं, भावनांना धरून, विचारांना धरून आपली नियती, आपलं चारित्र्य आपल्याला हवं तसं घडवणं, आपल्या सवयींना मुरड घालता येणं, ही पहिली पायरी आहे ग्राफोलॉजीचं. किती मोठं कार्य आहे. तुम्हाला तुमची ती पूर्ण ओळख घडवून देत आहे. आणि ती ओळख कळल्यानंतर मला जे साध्य हवं आणि मी आतून इन्स्पायर्ड आहे, तर काम येईल का? कारण येतील का? जस्टिफिकेशन्स येतील? नाही. कारण मोटिवेशन की इन्स्पिरेशन काय काम करेल ना, मला आतूनच कळलंय, आय एम इन्स्पायर्ड, सो ऍक्शन हमखास घडणार आहे. सो ही ग्राफोलॉजीचं काम. कॉम्पॅटिबिलिटी मॅचिंग. लग्न करताना पत्रिका बघतातही किंवा बघतही नाही. जे बघत नाहीत त्यांच्यासाठी ग्राफोलॉजी अतिशय उत्तम माध्यम असू शकतं. मी त्याला स्वभाव कुंडली म्हणते. ती कुंडली जमेलही पण स्वभाव मॅच नाही झाले तर काय? आणि जिथे स्वभाव मॅच झाले, कुंडली मॅच नाही झाली, काय आहे? डोलारा त्या बिझनेसचा, त्या संसाराचा, त्या दाम्पत्याचा, त्या नात्याचा. मग जिथे जिथे आपल्याला स्वभाव कुंडली हवी, पण ते लग्न असो, भावंड असो, पार्टनर असो, एम्प्लॉई आणि बॉस असो, सगळीकडे कॉम्पॅटिबिलिटी मॅचिंग आपण करू शकतो. नेक्स्ट इज रिक्रुटमेंट. कंपन्यांमध्ये एम्प्लॉईज हायर करायचे. समजा मी कम्युनिकेशन मध्ये बेस्ट आहे, ओके, पण मी रेडिओ जॉकी म्हणून बेस्ट आहे, की पॉलिटिकल न्यूज रिपोर्टर म्हणून बेस्ट आहे, की पेज 3 रिपोर्टर म्हणून बेस्ट आहे. सगळीकडे कम्युनिकेशन आवश्यक आहे, पण माझी एक्सपर्टीज काय आहे? सो मी कसा व्यक्ती हायर करायचा? रिक्रुटमेंट. सो कॉर्पोरेट वर्ल्ड, म्युन्सिपल्स आणि सगळीकडे इनसाइड हाऊस ग्राफोलॉजिस्ट एक बसलेला असतो. तुमची सही, तुमचा बायो रिझ्युमे हस्ताक्षराने लिहिलेलं जातं, तो अॅनलाइज करतो आणि मग ॲडवायझरीज, कमिटी आणि ग्राफोलॉजीचा रिपोर्ट असं करून ते चयन होतं. ओके. चाइल्ड डेव्हलपमेंट. आपल्या बाळाच्या मनात काय चालू आहे हे जर आईला, वडिलांना, टीचरला ओळखता आलं तर त्यांना हाताळता येणं सोपं होईल. तो का खात नाहीये, तो का मैदानात खेळायला जात नाहीये, कशाची भीती आहे, काय त्याला आवडतच नाहीये, त्याच्यात रसच नाहीये. तारे जमीन पर प्रत्येकाने पाहिलाय. सो वी कॅन अंडरस्टँड द एक्सपर्टीज ऑफ अ चाइल्ड. स्पेशली 9वी 10वीत आल्यावर जे हल्ली डेमिट सुरू आहे आणि IQ EQ टेस्टिंग चालू आहे आणि ॲप्टिट्यूड काय आहे, ॲटिट्यूड काय आहे आणि मग कुठल्या क्षेत्राकडे वळायचं ते ग्राफोलॉजीच्या माध्यमातून सुद्धा आपण करू शकतो. आणि हा त्याचा स्थायी भाव आहे का टेम्पररी स्वभाव आहे जो बदलणार आहे, एवढं डिटेल सुद्धा ग्राफोलॉजीतनं कळू शकतं. फोरेन्सिक. फोरेन्सिक तर हमखास ग्राफोलॉजीचा उपयोग घेते. आपण सगळे जर हे सगळे प्रोग्राम्स बघितले असतील तर सही अँड डेथ नोट, सुसाईड केली आहे का सुसाईड करायला भाग पाडलाय, सुसाईड आहे का होमिसाईड आहे का मर्डर आहे, इथपर्यंत ते कळू शकतं. कुठल्या भावनेने प्रेरित होऊन त्याने ते केलंय, कशापासून तो स्ट्रेसमध्ये होता, एवढं डिटेलमध्ये कळू शकतं. ॲटलिस्ट 99% तो हमखास मार्ग कळतो. ओके. देन इट इज अ डायग्नोस्टिक टूल फॉर हेल्थ प्रेडिकामेंट ऑल्सो. जे अस्वास्थ्य, जे आजार पण तुम्हाला आज येत आहेत
ते हस्ताक्षरात य वर्ष आधी येतात. बिलीव्ह मी. एक्झाम्पल, इथे ई बघा. आपण जनरली हा असा ई किंवा रेशनवाला ई, त्याचा वरचा पार्ट कसा आहे, पहिल्या जिथे आरटी लिहिलेलं आहे राईट, हा ई डायग्नोज झाला, ग्राफोलॉजिस्ट सांगेल कानाचा आजार, तो अवयव उचला, काय दिसतंय, कानाचा आजार तुम्हाला कळलाच नाही आणि ग्राफोलॉजिस्टने आधीच सांगून दिलं. आणि कान तुमच्या नाकाशी आणि तुमच्या लंग्सशी पण कनेक्टेड आहे, चेतना संस्थेशी कनेक्टेड आहे, लिसनिंगशी कनेक्टेड आहे. किती इम्पॉर्टंट आहे. तूच नीट ऐकलं नाहीस, आपण उठता बसता एकमेकांना ब्लेम करत असतो, पण दोष कुठे आहे आपल्याला कळल्यावर हा ब्लेम गेम थांबेल की नाही, निवारण लवकर सुरू होईल की नाही. सो इट इज अ डायग्नोस्टिक टूल फॉर हेल्थ प्रेडिकामेंट. ही त्याची एक झलक आहे. डायबिटीज, आर्थरायटिस, बीपी, सुसाईड मी मगाशी सांगितलंच. ओके, आणि असे बरेच आजार डायग्नोज करता येऊ शकतात. फ्रॅक्चर. कम्प्लीट सेल्फ अवेअरनेस. माझी इच्छा काय आहे, माझं स्वप्न काय आहे आणि ते मी डिझर्व करते की नाही, माझी क्षमता, माझी कुवत आहे की नाही, याबद्दल पण मनामध्ये आलेख असतो, आराखडा असतो. येस आय विल डू इट, येस आय विल डू इट, येस आय विल डू इट. व्हॉट दिस ऍक्शन इज टेलिंग, आय विल डू इट की येस आय विल डू इट, येस आय विल डू इट. इट टॉक्स अबाउट डिझर्वेबिलिटी. येस आय विल डू इट, आतमध्ये काय मी सांगते स्वतःला, आय डोंट डिझर्व, आय एम नॉट वर्दी, माझी क्षमताच नाही आहे रिसीव्ह करण्याची, म्हणून ती ऍक्शन घडतीये. राईट, हे हस्ताक्षरातून आपल्याला कळतं. देन हार्मोनायझिंग IQ EQ. सुरुवातीलाच इंट्रो मध्ये पण सांगितलं की विचार, IQ इज विचार, EQ इज भावना. दोन्ही समसमान एकमेकांना पूरक आहेत, सखा किंवा सखी आहेत एकमेकांचे. मी शिव आणि शक्ती म्हणते त्यांना, विष्णू आणि लक्ष्मी म्हणते त्यांना. जर लक्ष्मीने यायला हवं तर विष्णूचं पण पाचारण करायला हवं. नुसतं लक्ष्मीला बोलवलं आणि विष्णूला अवेरलं, नुसतं विष्णूला बोलवलं लक्ष्मीला अवेरलं नाही. तसाच विचार आणि भावना हे एकमेकांना सहाय्यक, पूरक हवे, बॅलन्स्ड हवे, तरच सांस, एहसास, जिंदा दिल, जुनून, इंस्टिंक्ट, अन्न वस्त्र निवारा, हुशार. जिंदा दिल पाहिजे का दिल जिंदा पाहिजे, पहले जान चाहिए या दिल चाहिए, कोंबडा की अंडा. ओके, जरा फास्ट घेते वेळेअभावी. स्वॉट एनालिसिस, हेच काम मागे बसून की माझ्या स्ट्रेंथ्स काय आहेत, माझ्या बलवान स्थानं काय आहेत, सक्षम मी कशात आहे, माझ्या विकनेसेस काय आहेत, माझी कमकुवतता काय आहे. अपॉर्च्युनिटीज ज्या माझ्याकडे येतात त्यांना मी अपॉर्च्युनिटी म्हणून बघते की चॅलेंज म्हणून बघते, थ्रेट म्हणून बघते की ट्रायट म्हणून बघते. स्वॉट एनालिसिस ग्राफोलॉजीतनं होतं आणि हेच विशेषतः मुलांच्या बाबतीत किंवा लग्नाच्या वेळी करून ते स्वभाव मिलन केलं जातं. ॲटिट्यूड खूप असेल पण उपजतच ते नसेल तर तुम्ही कितीही सवय अंगीकारल्या शेवटी आतमध्ये ते रिते पण राहणार. खूप मेडल मिळतील, खूप पैसा मिळेल, गाडी, बंगला, पण एकटेपण. मग ही तफावत कशी दूर करायची. ॲटिट्यूड विथ ॲप्टिट्यूड, जे उपजत आहे आणि जी क्षमता आहे ह्याचं संतुलन इज होल यू. तेव्हा मग ते आपलं विश्व पूर्ण होतं. 0 की 360 डिग्री, इट्स इन युअर हँड्स. स्टार्टअप की अकम्प्लिशमेंट, की स्टार्टअप की अकम्प्लिशमेंट, हे तुमच्या हातात आहे. सिग्नेचर, SIGNATURE, हे स्पेलिंग आहे ना सिग्नेचरचं. ह्याला जर आपण विच्छेद केला, SIG मीन्स सिग्निफिकन्स, महत्व, इम्पॉर्टन्स. अबाउट व्हॉट, माय नेचर. नेचर इज युअर स्वभाव, युअर प्रकृती. मग सिग्नेचरचा अर्थ काय झाला,
माझ्या स्वभावाबद्दल, माझ्या प्रकृतीबद्दल, माझ्या अस्तित्वाबद्दल, माझ्या ओळखीबद्दल मी जे जे सिग्नेचरमध्ये व्यक्त करतो ते मी इन्व्हाइट करतो किंवा करते माझ्या लाईफमध्ये. एक्झाम्पल, लता मंगेशकर. काय ख्याती आहे त्यांची? गाणं कोकिळा. सी हर थिंग. तो एल आणि एम जसा जोडलाय, पौगंड अवस्थेत आल्यानंतर पुरुषांचं काय डेव्हलप होतं? वोकल कॉर्ड वॉज सो स्ट्रॉंग, ज्यामुळे आवाज आणि गाणं कोकिळा आणि सगळी पद्मभूषण आणि अमुक तमुक सगळे ट्रॉफ्या आणि वैशिष्ट्ये त्यांना लावली गेली. ते त्या सतत या साहित्यानं व्यक्त करत राहिल्या. आणि आता IT टाइम मध्ये लोक म्हणतात ही करायची वेळच येत नाही, ती तिथे येत नाही, पण इथे आहे ना, ती ओळख तुम्ही तशी तिथे रजिस्टर केली आहे. तेच बघा पुढे मायकल जॅक्सन. नेक्स्ट सिग्नेचर. काय ख्याती आहे? डान्स. पण जॅक्सनचा जे बघितला तर त्याची स्टोरी काय आहे? मेल की फिमेल, बॉडी कॉन्शियसनेस, स्त्री का पुरुष, ते लिंग वाटतं, पुरुषाचं विस्फारलेलं लिंग. आणि व्हॉट इज द इनसाइड स्टोरी अबाउट हिम? सेक्शुअल अब्यूज. ही वॉज अ विक्टिम ऑफ सेक्शुअल अब्यूज. आणि त्याने प्रेरित होऊन तो ते करत राहिला आणि तसल्या लोकांना तो पूर्ण जीवन समर्पित करत राहिला. ते त्यांनी त्याच्या या ह्याच्यात मांडलेलं आहे. ओके. आणि तो रिदम बघा, तेवढे स्लो स्पेसने स्मॉल मूव्स कशी त्याने कमांड घेतली. ठाक वळला, ठाक वळला, ठाक वळला. एका छोट्या ऍक्शन मध्ये ती ऍक्शन मी पण करतेय आणि तो पण करतोय, पण त्याला लाखांनी तिकीट घेणार आणि इथे 50 रुपये देऊन पण नाही घेणार. वाय? बिकॉज दॅट प्रिसिशन, डिझर्वेबिलिटी. आणि त्या जॅक्सन मधल्या जेवर मात केली. दीपिका पदुकोण. डी नीड बघा, आपण हार्ट कसा लिहितो? तो डी हार्ट दिसतोय का? पण उलटा रिव्हर्स. वी नो हर स्टोरी. रिव्हर्स हार्ट इज स्ट्रेस, एन्झायटी, डिप्रेशन. Hasn't she gone through that? आणि आजही ती किती त्या चर्चेत आहे. झाकून ठेवण्यासाठी अजूनही ते इम्प्रूव्ह केलेलं नाहीये. पण ते स्ट्रेस पोर्ड आउट. पी किती बोल्ड आहे. जर पीचा दांडा काढून टाकला तर हे सिम्बॉल आपण इलेक्ट्रिक इक्विपमेंट्सवर ठिकठिकाणी बघतो. राऊंड, ऑन. स्ट्रेसमुळे मी ऑन आहे, ते माझं मोटिवेशन आहे, ते तिची सही सांगते. सो समटाइम्स नेगेटिव्ह थिंग्स यू इन्व्हाइट इन युअर लाईफ टू रीच टू युअर पाथ, ज्याला आपण एका शब्दात चॅलेंजेस म्हणतो. ते मोटिवेशन, ते इन्स्पिरेशन असल्याशिवाय मी कार्यप्रवण होऊच शकत नाही. दॅट्स वाय शी हॅजंट चेंज्ड हर सिग्नेचर. शेवटची आपण बघूया. झाकीर हुसेन. काय लागतं? ते कशासाठी फेमस होते? तबला लागतो की डग्गा पण लागतो? सो तबला आणि डग्गा. सी दॅट झे अँड एच. मास्टर ऑफ इट. आणि मग ते रिदमचे हातोटी. अँड दिस स्पेसिफिक कोणी ओळखू शकेल? चॅलेंज नाही. कोणाची असू शकेल ही? झाकीर हुसेनच्या आधीची. एवढी एकच बाकी आहे. हरिप्रसाद चौरसी. खालचे बघा त्या बासरी, अखंड बासरीचा बेस आहे आणि ते होल्स आहेत. मी मुद्दामून या दिग्गजांच्या आशा घेतल्या. अशी आपली पण सही आहे, आपले पण काय त्याच्यात पॅरामीटर्स आहेत. आणि सिग्नेचर इन इटसेल्फ इज अ वास्ट टॉपिक. मे बी सम अदर डे वी कॅन टॅकल. की नाव काय सांगतं, आडनाव काय सांगतं,
नंतरच्या गोष्टी काय सांगतात, डॉट दिला तर काय, डॉट नाही दिला तर काय, लाईन दिली तर काय, डॉट कुठे दिला तर काय, आय वरचा डॉट कसा आहे, खूप बारकावे आहेत त्याच्यात. ह्याचं इम्पॉर्टन्स मी सांगून देते. स्पेशली रांगोळी कल्चर डॉट पासून सुरू होतं ना, आणि मग ते कसं चित्र रेखाटायचं तर डॉट ठरवतो ना, एवढं इम्पॉर्टन्स आहे त्या डॉट. तुमचा अँगल कसा आहे, हा आहे की हा आहे की हा आहे. स्वस्तिक चिन्ह पॉझिटिव्ह की निगेटिव्ह? पॉझिटिव्ह. पण हिटलर काय होतं, कसं होतं ते, काय घडलं, मानसिकताच उलटी. पॉझिटिव्हिटी बद्दल, स्व अस्तित्वाबद्दल, स्वतःला आणि पूर्ण विश्वाला कसं हाताळायचं, एवढे सगळे सिक्रेट्स त्या 52 कशी सोन्यामध्ये आहेत. एक एक अक्षर सोनं आहे. एक अक्षर, एक क्वालिटी तुम्हाला जर हवी, ती गिरवली तर ती क्वालिटी, ते चारित्र्य, ती नियती तुमची झालीच म्हणून समजा. इथे मी माझी स्वतःची एक शॉर्टमध्ये स्टोरी सांगते. वाय फॉर मी ग्राफॉलॉजी इज सो इम्पॉर्टंट. हे भविष्य सांगत नाही, हे क्लेम करत नाही की सगळं होईल, पण ती सेन्सो मोटर कोऑर्डिनेशन ते तुम्ही अलाव केलं तर डेफिनेटली डेस्टिनी चेंजेस. मला बघून कोणाला वाटेल की पॅरालिसिस येऊन गेलाय. 3.5 वर्ष ते 5 वर्ष अंथरुणाला खिळून राहशील असं प्रेडिकामेंट होतं. फक्त 1 महिना गोळ्या आणि स्वतःहून फिजिओथेरपीवर मी 6व्या महिन्यात भिंत धरून, आधार धरून चालण्या इतपत स्वतःला उभं केलं. कारण त्यावेळीस ग्राफॉलॉजी माझ्या आयुष्यात आली. डावी बाजू पूर्ण लोळागोळा, हलता येत नाही, काही करता येत नाही, डिटेल्स अलाहिदा. तेव्हा ग्राफॉलॉजी माझ्या आयुष्यात आली. मी स्वतःला विचारलं, मला आता काय हवं. मी लोळागोळा झालेली, गुज्जर, कोणी येऊन किमा करू शकतं. मला जीवन हवंय का, हे अक्षर, हा सिम्बॉल, हा घाट सांगतो की याच्याने ही क्वालिटी मिळणार आहे. केली सुरुवात. उजवा हात चालू होता ना, मला चांगलं आठवत आहे. 5 किलोचा माझा तांदळाचा स्टीलचा डब्बा होता. त्याच्यावर सरांनी मला व्हॅलेंटाईनला गिफ्ट केलेलं एक असं पोस्टर होतं. ते मी टेकवायची, पेपर लावायची आणि ते पुस्तकातलं बघून ते मी प्रॅक्टिस करायची आणि आत नोटीस करायची काय बदल घडत आहे. सो जे मेडिकलबद्दल मी सांगितलं ते मी स्वतः जगली आहे आणि ते मी त्यानंतर लोकांना शेअर करायला आलेली आहे. सो ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद. पुढचं नेक्स्ट, हे आमचे काही क्लायंट्स आहेत, दिसतच आहे. गोपीनाथ मुंडेजी, गजेंद्र अहिरेजी, तो US मधला PhD MPhil करणारा कॅन्डिडेट विथ हिस्ट्री ऑफ सोरायसिस, जी ग्राफॉलॉजी नंतर आणि ट्रान्सजनरेशनल फॅमिली हिलिंगचे सेशन्स घेतल्यानंतर पूर्णपणे हील झाली. आम्ही ऑनलाईन पण त्यांचे सेशन्स घेतले आणि ऑफलाईन आम्ही पॉंडिचेरीला भेटलो होतो, तिथेही सेशन्स घेतले आणि त्यांचा सोरियासिस पूर्णपणे क्युअर झाला. ओनली थ्रू ग्राफॉलॉजी आणि फॅमिली, या 2 फक्त मोडालिटी.